नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला एका ताईंचा अनुभव सांगणार आहे की ज्या ताईंना स्वामी सेवेमुळे त्यांच्या घरात चक्क बाळ जन्माला आलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वामी भक्तांनो, या ताई सांगतायत की मला स्वामी सेवेत आल्यापासून स्वामींचे खूप अनुभव आलेले आहेत. त्यातील मी तुम्हाला एक अनुभव सांगत आहे. पूर्ण झाले, परंतु तरीही मला मूलबाळ मात्र होत नव्हते. एकदा मिसकॅरेज झालं. मला डॉक्टर बोलले की तुला प्रेग्नन्सी राहण्यासाठी ट्रीटमेंट घ्यावी लागेल. 15,000च्या टेस्ट सांगितल्या होत्या. मी आणि माझे मिस्टर खूप टेन्शनमध्ये आलो होतो. सारखा स्वामींचा धावा सुरू होता. त्यातच मला जनकल्याण फॉर्मची माहिती मिळाली आणि मी फॉर्म भरला. स्वामी माऊलीवर सगळे सोपवले. आम्ही 15,000च्या टेस्ट केल्या नाही. फेब्रुवारी 2023मध्ये केंद्रात शिवरात्रीला दिंडोरी प्रणित केंद्रातील प्रश्न उत्तर प्रतिनिधींकडून विनामूल्य सेवा घेतली व ती सेवा मी मनापासून केली आणि काही महिन्यात मला दिवस राहिले. आम्ही खूप आनंदात होतो. डॉक्टरकडे चेक करायला गेलो तर त्यांनी सांगितले की तुमच्या गर्भाला गाठ आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. पण मला स्वामींवर पूर्ण विश्वास होता. पुन्हा प्रश्न उत्तर प्रतिनिधींकडून सेवा घेतली. त्यांनी आयुर्वेदिक औषधी सांगितली आणि 21 स्वामी चरित्राचे पारायण करायला लावले. सेवा चालू केली आणि स्वामींची लीला बघा. पुढच्या टेस्टमध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. 9/11/23 धनत्रयोदशीच्या दिवशी मला एक छानशी गोंडस मुलगी झाली. स्वामी गुरुमाऊलींचा आशीर्वाद असा आहे की जो कोणी या हॉस्पिटलच्या कार्याला हात लावेल त्यांना आयुष्यात हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येणार नाही. मला कुठलीच ट्रीटमेंट न घेता बाळही झाले व गर्भाशयाची गाठही बरी झाली. स्वामींनी खूप भरभरून दिले. सर्वांना कळकळीची विनंती आहे की सर्वांनी जनकल्याण फॉर्म भरून अनुभव नक्की घ्यावा. योगिता सागर पायगुडे असे या ताईंचे नाव आहे. तर बघितलं का स्वामी भक्तांनो, आपल्या या ताईंना स्वामी सेवेचा किती छान असा अनुभव आलेला आहे. तुम्ही सुद्धा स्वामी भक्तांनो जास्तीत जास्त स्वामी सेवा करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असे लिहा. श्री स्वामी समर्थ.